नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर सुरेखा मोंडकर यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा सादर करत आहे. पण त्यापूर्वी जर आजची कथा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनवर कॉमेंट करा. आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असलं तर जरूर सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं शीर्षक आहे निरागस. ऐकूया तर. निरागस. कधीकधी आपण वेड्यासारखं बोलतो. मी तर खूपच वेळा. एक आईस्क्रीम मला अतिशय आवडतं. दुकान पण जरा लांब आहे. परत परत फेऱ्या मारायला नको म्हणून मी एकदम बरंच विकत घेते आणि मग चाखत माखत अगदी खूप दिवस खाते. अनेक वर्ष तिथे ते विशिष्ट आईस्क्रीम मी विकत घेते. नायगावला राहायला आल्यापासून ठाण्याला गेल्यावर चांगले 10-12 कप्स विकत घेते. माझी आठवड्याची बेगमी म्हणून. ह्यावेळी 10 कप्स मागितले. त्याला किंमत विचारली. त्यांनी सांगितलं 110 रुपये. बरं. तो मान खाली घालून बिल तयार करत होता. मी नेमके 110 रुपये टेकवले आणि पिशवी उचलली. त्यांनी चष्म्यातून कपाळात डोळे नेत सांगितलं, मॅडम, 1 का 110? देवा परमेश्वरा, का तू मला एवढं बावळट बनवलंस? सगळ्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी माझ्या एकटीच्याच का बरं टाकली आहेस? मग मी आधी चोरट्या नजरेने आजूबाजूला पाहिलं आणि माझ्याकडे अगदी कुणाचंच लक्ष नाही आहे असा स्वतःचा समज करूनच घेतला. मुक्काट्याने 10 रुपयाची नोट उचलली आणि आणखीन 1000 रुपये तिथे ठेवले. आणि मग पिशवी उचलली आणि नाक उडवत उसमें क्या बडी बात असा तोरा दाखवत सगळ्यांच्या नजरा पायदळी तुडवत तोऱ्यात दुकानाच्या बाहेर पडले. गाडीत येऊन बसल्यावर अक्षरशः सीटवर पसरले. जेवढं तोंड लपवता येईल तेवढं लपवलं. एक सांगते तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. अहो, बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. पण सभ्य आणि सुसंस्कृत माणसं ह्याला की नाही निरागसपणा म्हणतात हो. बावळटपणा म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते.